आपण पाहत आहात सत्यदर्शन न्यूज। माजी आमदार रविकांत पाटील, सुधीर खरटमल यांनी घेतली अजित पवारांची भेट। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सोलापूर शहरातील माजी आमदार रविकांत पाटील आणि राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल यांनी पुणे सर्किट हाऊस येथे भेट घेऊन नवीन वर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या। तसेच सोलापूर शहरातील विविध विकास कामाविषयी अजित पवार यांनी या दोघांशी प्रदीर्घ चर्चा केली। सोमवार शहरातील लिंगायत भवन यांच्या निधी संदर्भात तसेच सोलापूर शहर पाण्याची दुहेरी लाईन, महात्मा बसवेश्वर स्मारक असे अनेक विषय सुधीर खरटमल यांनी रविकांत पाटील यांनी अजित पवार यांच्यासमोर सविस्तर मांडणी केली। त्यावर अजित पवार यांनी सांगितलेले, सुधीरजी, आपण सांगाल ते काम आम्ही मार्गी लावू देऊ। आपण सोलापूरचे ज्येष्ठ नेते आहात, आपल्याला शहरातील खडानखडा माहिती आहे। आपल्या पुढाकारातून सुचवलेल्या शहरातील विविध विकास कामासंदर्भात तत्काळ मान्यता देण्यात येईल। आपल्याला चांगल्या वाईटाची जाण आहे। अजित पवार जे बोलतो ते करतोच हे आपण जाणता। त्यावर सुधीर खरटमल यांनी लिंगायत भवनासाठी आपण जो 70 लाखाचा निधी मंजूर केला होता त्यासाठी आपले धन्यवाद। त्यांचे उद्घाटन माजी पालकमंत्री दत्तात्रय भरणे मामा यांच्या हस्ते करण्यात आले। त्यांनी 1 कोटी अधिकचा निधी जिल्हा नियोजन मधून लिंगायत भवनासाठी मंजूर केला होता, परंतु मधील काळात सत्तांतर झाल्यानंतर तो निधी उपलब्ध होऊ शकला नाही। त्यामुळेच आपण अधिकचा निधी उपलब्ध करून द्यावा अशी विनंती केली आहे। त्याला दादांनी सकारात्मक प्रतिसाद दिला। मुंबईला परत भेटायला येण्याचे निमंत्रण दिले। माजी आमदार रविकांत पाटील यांनी महात्मा बसवेश्वर स्मारकाच्या जमीन अधिग्रहण संदर्भाविषयी उपस्थित केला। त्यावर अजित पवार यांनी महात्मा बसवेश्वर स्मारक तसेच सोलापूर शहरातील दुहेरी पाण्याची पाईपलाईन या संदर्भात लवकरच मंत्रालयात स्तरावर बैठक घेऊ। त्याकरिता रविकांत आणि सुधीर आपणास निमंत्रण असेल असे सांगत त्यावेळी हे सर्व प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिले। या प्रसंगी प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील, शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, प्रदेश सरचिटणीस लतीफ तांबोळी, अनिल उकरंडे आदी उपस्थित होते। सत्यदर्शन न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा।